विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या टॉपिक मधले सगळ्यात सोपे प्रश्न आय-एम-पी आहेत हं. माझ्याकडे ना वाय लर्न ॲप्लिकेशन मी ओपन केलंय आणि यातले मी पी-वाय-क्यूज बघतोय. जुलै 2022, फेब्रुवारी 2024 म्हणजे गेल्या वर्षी. त्याच्यानंतर जुलै 2024 म्हणजे लगेच परत रिपीट. म्हणजे फेब्रुवारीचा पेपर झाल्यानंतर जुलैचा पेपर येतो ना आणि क्वेश्चन आहे युजेस ऑफ निऑन. बरं, 1 मार्काचा प्रश्न आहे. असू दे ना. 2 युजेस लिहायचेत. काही अवघड नाहीये लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुन्हा मी प्रश्न बघतोय लक्षात घ्या. स्ट्रक्चर ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्ट्रक्चर सगळे करायला लावलेत. बऱ्याच वेळा रिपीट झालेत लक्षात घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे स्ट्रक्चरच बऱ्याच वेळा रिपीट झालं. पण युजेस ऑफ ऑक्सिजन रेस्पिरेशनसाठी, कंबशन रिएक्शनसाठी पण आला का? युजेस प्रश्न मार्च 2023 म्हणलाय त्यांनी. म्हणजे 2022 ला आहे का प्रश्न? आहे. 2023 ला आहे का? आहे. 2024 ला तर सलग 2 मध्ये युजेस विचारलंय त्यांनी. अजून एवढेच नाही युजेस ऑफ सल्फर सप्टेंबर 2021 म्हणजे आतापर्यंत असा कुठला पेपर झालाच नाहीये की ज्यात ग्रुप 16, 17, 18 चे युजेस आले नाहीत. युजेस ऑफ सल्फर विचारलंय. सल्फर डायऑक्साइड साठी बॅटरीमध्ये असं दिलंय त्यांनी. तर 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारलंय का? थांबा ना. अनोमलस बिहेवियर पहिल्याच व्हिडिओमध्ये दिलंय मी. 2 मार्काला विचारलंय अनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन. तसं नाही विचारलं. व्हाय फ्लोरीन शोज अनोमलस बिहेवियर तुम्हाला दिलंय मी स्मॉल साइज, हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, डी ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये. हे पुस्तकातले रिझन्स लिहायचे 2 मार्क. पुन्हा स्ट्रक्चर ज्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दिलंय तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का ट्रेंड्स पहिल्याच व्हिडिओत करायला सांगितलंय. मार्च 22 ला विचारलंय. इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर म्हणजे तेच ते युजेस ऑफ हेलियम कधी विचारलंय सप्टेंबर 2021 ला. मग सल्फरचे पण यूज विचारलेत हेलियमचं 2 मार्काला युजेस आलंय. मी कॉन्टॅक्ट प्रोसेस नेक्स्ट व्हिडिओत घेणार आहे बरं का. तुम्ही अलर्ट राहावा. लक्षात घ्या मी 16, 17, 18 चे जे प्रश्न घेईन ना तेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत लक्षात घ्या. परत एनॉमलस बिहेवियर आलं 3 मार्काला. ऑक्सिजनचं. ओके. विथ रिस्पेक्ट टू एटॉमिसिटी. अरे ऑक्सिजन डायटॉमिक आहे. बाकीचे सगळे पॉलीएटॉमिक आहे. विथ रिस्पेक्ट टू मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑक्सिजन हे पॅरामॅग्नेटिक आहे. बाकी सगळे डायमॅग्नेटिक आहे. ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला माहिती आहे ना, हायर ऑक्सिडेशन स्टेट नाही आहेत ऑक्सिजनमध्ये बिकॉज ऑफ ॲब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल. ओके. मग थांबा. म्हणजे सांगायचं तर काय तुम्हाला कळालंय. मला काय सांगायचं आहे, की तुम्हाला करायचंय युजेस. आता मी तुम्हाला सांगू का, हे जे तुम्हाला युजेस करायचे आहेत ना, त्यात तुम्हाला इथं निऑन दिसतंय? आलंय परीक्षेत. तशी माझी अपेक्षा नाहीये. माझी अपेक्षा अशी आहे. इथं बघा ही एम-सी-क्यू येईल यावर्षी, की सी डायव्हर्स म्हणजे पाणबुडी म्हणूया आपण. ते जे आहे ना त्याच्या सिलिंडरमध्ये काय असतं? हेलियम आणि ऑक्सिजन असतो. ओके. अस्थमा पेशंट, आर्टिफिशियल ब्रीथिंग पुन्हा हेलियम आणि ऑक्सिजन आहे लक्षात घ्या. बलून्समध्ये 85% हेलियम आणि हायड्रोजन 15% आहे. हे पण आहे. पर्सेंटेज ऑफ हेलियम 85%. त्याच्यानंतर त्यांनी इनर्ट एटमॉस्फिअर क्रिएट करण्यासाठी हेलियम यूज होतोय. ओके. आणि वाचून काढा हे सगळं ह्यातलं कुठलाही प्रश्न ॲज अ एम-सी-क्यू येऊ शकतो. इन सुपरसॉनिक विंड टनेल व्हिच नोबल गॅस इस युज्ड. मग हेलियम आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स एम-आर-आय माहिती आहे ना तुम्हाला? एम-आर-आय शब्द तर ऐकला असेल. जसं एक्स-रे तसं एम-आर-आय म्हणूया आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर निऑन. हेलियम आणि निऑनचं जे मिक्सचर आहे ना, used in certain protective electrical devices such as voltage stabilizers, current rectifiers. Rectifier is a device which converts AC into DC तुम्हाला माहिती असेल. लेझर, फ्लुरोसंट ट्यूब, निऑन लाईट पहिल्या काळात यूज व्हायच्या. दुकानाच्या बाहेरचे साइन बोर्ड्स असायचे ना, ते निऑन लाईट्समध्ये असायचे. पण खूप त्याला लाईट लागायची बरं का. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन आता एल-ई-डीज यूज होतं. ऑर्गॉन हे करा, हे करा. मी तुम्हाला सांगतो ह्यात मला काय पाहिजे? इन्क्रीज लाईफ ऑफ द फिलामेंट. फ्लुरोसंट ट्यूब्समध्ये आर्गॉन मिक्स करतायत फील करतायत लक्षात घ्या. इनर्ट एटमॉस्फिअरसाठी लाईट्स ऑफ व्हेरियस कलर म्हणजे निऑन साइनमध्ये आर्गॉन मिक्स करतायत वेगळ्या-वेगळ्या कलरसाठी. चला व्हिडिओ पॉज करणे 15-20 मिनिटं लागू देत. हा पॉइंट पहिला करणे. 1-1 मार्कासाठी झटायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्लोरीन तुम्हाला माहितीच आहे. वॉटर प्युरिफिकेशनसाठी क्लोरीन यूज करतात. त्यामुळे पाण्याचा काहीतरी वेगळा वास येतो. जाऊ दे. ब्लिचिंग वूड पल्प. ओके. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल लाइक गोल्ड आणि प्लॅटिनम. तिथं सुद्धा क्लोरीन यूज होतंय. हे सगळे क्लोरीनचे युजेस आता तुम्हाला करायचे आहेत. पॉइझनस गॅस फॉस्जीन COCl2, टिअर गॅस CCl3NO2, मस्टर्ड गॅस काय वेगळेच फॉर्म्युला आहेत रे भयानक. पण याच्यामध्ये क्लोरीन यूज होतोय. मी परत सांगितलं
युजेस लिहा. एका मार्काला येईल, 2 कुठले पण युजेस लिहा. पण ॲज अ एम-सी-क्यू, ॲज अ व्ही-एस-ए मध्ये टिपिकल विचारतील लक्षात घ्या. आता सल्फ्युरिक ॲसिड कुठे यूज होतंय? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फर्टिलायझर्स, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पिगमेंट, पेंट्स, डाय, स्टफ इंटरमिडिएट्स, पेट्रोलियम रिफायनिंग, सल्फ्युरिक ॲसिड पेट्रोलियम रिफायनिंग मध्ये होतंय, डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये होतंय, मेटलर्जीमध्ये होतंय, स्टोरेज बॅटरीजमध्ये H2SO4 असतं 38%. त्याची डेन्सिटी 1.2 ग्रॅम पर मिली असते लक्षात घ्या. 1.2 ग्रॅम पर मिली. ओके. सल्फर डायऑक्साइड पुन्हा रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम आहे इथं सुद्धा. ठीक आहे. ॲज अँटिक्लोर, डिसइन्फेक्टंट, ब्लिचिंग, प्रिझर्व्हेटिव्ह आणि H2SO4 तयार करण्यासाठी SO2 चाच यूज होतो. मग ते माहिती आहे ना कॉन्टॅक्ट प्रोसेस घ्यायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला आणि लिक्विड SO2 इज युज्ड ॲज अ सॉल्व्हंट टू डिसॉल्व्ह नंबर ऑफ ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिकल. करा. आता मी पटपट सांगतो. ओझोनचे पण युजेस आहेत. तुम्हाला करायचे आहेत. डायऑक्सिजनचे युजेस आहेत. हे तुम्हाला करायचे आहेत. तुम्हाला सांगतो ऑक्सी ॲसिड फ्लेम वेल्डिंग फॉर यूज होतात. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील. अरे ऑक्सिजनचा यूज कुठं नाही असं आहे. तुम्हाला सांगतो रेस्पिरेशनसाठी. ऑक्सिजन पॅरामॅग्नेटिक आहे. ऑक्सिजन डायॲटॉमिक आहे. ऑक्सिजनमध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेट पॉसिबल नाहीये ड्यू टू वॅकंट डी ऑर्बिटल. बरं ऑक्सिजन व्हाय ऑक्सिजन शोज एनोमलस बिहेवियर? ते 3 पॉइंट आहेत. डी ऑर्बिटल नाहीये, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. ओके. बरं. मग आता एवढंच करायचंय आजच्या व्हिडिओमध्ये. ऑक्सिजन म्हणजे या टॉपिकमध्ये तुम्हाला सापडतील तेवढे सगळे युजेस करायचे आहेत. ऑलरेडी मी तुम्हाला शोधून दिलेलं आहे सगळं. बरं. मग आता काय-काय झालं आपलं? एनॉमलस बिहेवियर फिनिश. ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज म्हणजे डाउन द ग्रुप प्रॉपर्टीज कशा चेंज होतात? फिनिश. ऑक्झो ॲसिड्स ऑफ सल्फर, ऑक्झो ॲसिड्स ऑफ फॉस्फरस, ऑक्झो ॲसिड्स फिनिश. त्याच्यानंतर हां, युजेस. आता काय थोड्याशा काही रिएक्शन टाइपचे प्रश्न आहेत. मग पैकीच्या पैकी मार्क मिळणार. आतापर्यंत केला नव्हता बऱ्याच मुलांनी. मला असं पण मेसेज आला, की सर आम्ही हा टॉपिक करणारच नव्हतो. पण आता तो सोपा वाटायला लागलाय. बरं सोपा वाटायला लागलाय ना, मग मला पण आनंद होतोय. नेक्स्ट व्हिडिओची वाट लवकरच बघा लक्षात घ्या. मिळणार आहे तुम्हाला. ओके. पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का. म्हणजे 1000 मुलं बघतायत 100च लाईक होतायत. 10% 25% पेक्षा जास्त लाईक असले पाहिजेत लक्षात घ्या. ओके. मग विसरू नका. YouTubeच्या अल्गोरिथमसाठी एवढं म्हणावं लागतं लाइक, शेअर, सबस्क्राईब त्याशिवाय ते पोहोचत नाही मुलांपर्यंत व्हिडिओ. जेवढ्या मुलांपर्यंत पोहोचतोय त्यात मी समाधानी आहे. ओके. व्ह्यूज कमी होताय, टेन्शन काम करत राहायचंय. मग मी तुम्हाला पण तोच सल्ला देतोय. अभ्यास करत राहा, रिझल्टची काळजी करू नका. अभ्यास केल्यानंतर रिझल्ट चांगला लागणारच आहे. ओके. मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.